18 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या. पौष अमावस्या सुद्धा याला म्हटलं जातं आणि या अमावस्येचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अमावस्येला काही उपाय केले तर तुमच्या अडीअडचणी दूर होऊ शकतात. मग नक्की काय केलं पाहिजे या अमावस्येच्या दिवशी? चला तर जाणून घेऊया. आता या मौनी अमावस्येला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर व्हायला मदत होईल. मग कोणते उपाय तुम्ही करू शकता चला बघूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे. यालाच अर्घ्य देणं म्हणतात. त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख संपत्ती येते असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन एक उपाय म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी गाईला दही तांदूळ खाऊ घाला. त्यामुळे काय होतं, मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. म्हणजे तुमच्या कुंडलीत चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतील. चंद्र मनाचा कारक आहे, त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी एका दक्षिणावरती शंखात अक्षता ठेवा, तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्री या मंत्राचा 11 माळा जप करा. कमळगट्ट्याच्या माळेने जप करा. असं मानलं जातं की यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरात सुख संपत्ती येते. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा 1008 वेळा जप करू शकता आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेकही करू शकता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट आलेलं असू द्या, त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करा. एक तांब्याचे भांडे घ्या, त्यात शुद्ध पाणी, काही काळे तीळ, बार्ली आणि गंगाजल घाला. तुमच्या अनामिका बोटात कुश म्हणजे पवित्र गवत अंगठी म्हणून घाला किंवा हातात धरा. दक्षिण दिशेला तोंड करून बसा, कारण ही पूर्वजांची दिशा मानली जाते. हातात पाणी, कुश, काळे तीळ घ्या आणि पूर्वजांचे स्मरण करत तर्पण करण्याची प्रतिज्ञा करा. अंगठा आणि तर्जनी, अंगठ्याच्या शेजारचे बोट त्याला तर्जनी म्हटलं जातं. तर्जनीमधून नेहमी हळूहळू पाणी सोडा. या भागाला पितृतीर्थ म्हणतात. तुमच्या ज्ञात पूर्वजांची नावे जसे की वडील, आजोबा, पणजोबा यापैकी कोणाचेही नाव घ्या आणि 3 वेळा पाणी अर्पण करा. जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर ओम सर्व पितृदेवाय नमः किंवा समस्त पितृभ्य नमः, पितृभ्य तर्पयामी असे म्हणत पाणी अर्पण करा. तर्पण अर्पण करताना ओम पितृगणाय विद्येय जगद्धरिणय धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात या मंत्राचा जप करा. जर तुम्हाला पिंडदान करायचे असेल तर तर्पण केल्यानंतर ज्वारीचे पीठ, काळे तीळ आणि तांदूळ मिसळून पिंड बनवा आणि तो पूर्वजांना अर्पण करा. तर्पणानंतर पूर्वजांच्या नावानं दिवा लावा. घरी तयार केलेल्या सात्विक अन्नाचा कांदा आणि लसूणाशिवाय एक छोटासा भाग काढून तो कावळे, गायी, कुत्रे आणि मुंग्यासाठी वेगळा ठेवा. मौनी अमावस्येच्या दिवशी गरिबांना, ब्राह्मणांना किंवा गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, काळे तीळ किंवा पैसे दान करा. मौनी अमावस्येच्या दिवशी तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणांना भोजन दिल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्यासाठी मौनी अमावस्येला श्राद्ध, कर्म आणि तर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे पितृदोषाचे नकारात्मक परिणाम कमी होतात. या दिवशी केलेले स्नान, दान, पूजा अनेक पटींनी अधिक पुण्यपूर्ण परिणाम देते, ज्यामुळे व्यक्तीला सुख, समृद्धी आणि शांती मिळते. पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात, कुटुंबात सुख आणि शांती राहते आणि आर्थिक संकटातून मुक्तता मिळते. यंदा मौनी अमावस्या ही 29 जानेवारीला असणार आहे. या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दान करण्याचेही खूप महत्त्व मानले जाते.
या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील? चला तर जाणून घेऊया की हे झाड कोणते आहे. हिंदू धर्मात तुळशीला विशेष असं महत्त्व आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावून पूजा करावी. तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा. असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होईल. कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो. तसेच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. तसेच दूध अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. दिवा लावून पूर्वजांचे स्मरण करावे. पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य मानले जाते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. त्याचबरोबर मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे देखील खूप फायदेशीर मानले गेले आहे. हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते. मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. तसेच या दिवशी हे रोप लावल्याने फायदा होतो. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मौन व्रत देखील पाळू शकता, ज्यामुळे मन शांत राहते आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. ही अमावस्या पौष महिन्यात असते आणि याला श्राद्ध अमावस्या असे देखील म्हटलं जातं. या दिवशी केलेले दान आणि सेवा अनेक पटीने फळ देतात असे मानले जाते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.